पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम. बँक सोडा, पोस्ट ऑफिस MIS मध्ये गुंतवणूक करा आणि सरकारी हमीसह जास्त फायदा मिळवा. दरमहा 5,550 रुपये पेन्शन. MIS प्लस RD कोंबो 7.63% गॅरंटेड परतावा. एकदम सुरक्षित आणि सरकारी हमीसह. मित्रांनो, जेव्हा सुरक्षित आणि निश्चित मासिक उत्पन्नाचा प्रश्न येतो तेव्हा पोस्ट ऑफिस MIS हा सर्वात विश्वासार्ह पर्याय ठरतो. तुम्ही जर निवृत्त असाल किंवा तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम कमवायची असेल तर आज आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही दरमहा 5,550 रुपये गॅरंटेड उत्पन्न कसे मिळवू शकता. चला तर मग या योजनेचं संपूर्ण गणित पाहूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण काय करूयात, या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये बघूयात. तर बघा, सरकारी हमी, तुमची मूळ रक्कम आणि व्याज दोन्ही सुरक्षित असतात. ही एक 100% जोखीममुक्त म्हणजे झिरो रिस्क फ्री योजना आहे. सध्या या योजनेवर जे आहे 7.4% प्रतिवर्ष व्याजदर मिळतो. या योजनेत दर महिन्याला तुमच्या बँक खात्यात व्याज जे आहे जमा होणार आहे. त्यानंतर गुंतवणुकीचा कालावधी बघा, 5 वर्षाचा या योजनेचा गुंतवणुकीचा कालावधी आहे. तर आता बघा, या योजनेमध्ये आपण किती गुंतवणूक करू शकतो हे आपण आता सविस्तर बघणार आहोत. बघा, किमान जी गुंतवणूक आहे 1,000 रुपये तुम्ही करू शकता. जास्तीत जास्त जी गुंतवणूक आहे ती 9 लाखापर्यंत आहे. त्यानंतर जास्तीत जास्त गुंतवणूक जर तुमचं जॉईंट खातं असेल तर किती आहे, 15 लाख रुपयापर्यंत तुम्ही जे आहे इथे गुंतवणूक करू शकता. तर बघा, ही जी योजना आहे कोणासाठी उपयुक्त आहे, तर सुरक्षित आणि निश्चित मासिक उत्पन्न ज्यांना हवे आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे. त्यानंतर निवृत्तीनंतर किंवा पेन्शन नसताना नियमित पैशाचा ओघ ज्यांना हवा आहे त्यांच्यासाठी देखील ही योजना आहे. आणि बँक FDपेक्षा चांगला परतावा हवा असेल आणि जास्त जोखीम जर नको असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता, यामध्ये गुंतवणूक करू शकता. तर बघा, या स्कीममध्ये जे आहे सध्याचं व्याजदर किती आहे, 7.4% एवढा आहे. या दरावर तुम्हाला किती मासिक उत्पन्न मिळेल ते आता आपण सविस्तर जाणून घेऊया. बघा, जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवणूक केली तर वर्षाला तुमचं व्याज किती होणार आहे, 7,400 रुपये. मग मासिक उत्पन्न तुम्हाला किती मिळणार आहे, 617 रुपये. जर तुम्ही 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर तुमचं वार्षिक व्याज जे आहे 7.4% प्रमाणे किती होईल, 37,000 रुपये. मग मासिक उत्पन्न तुम्हाला किती मिळणार आहे, 3,083 रुपये. पुढे बघा, जर तुम्ही 9 लाख रुपये एवढी जर गुंतवणूक केली तर तुमचं वार्षिक व्याज जे आहे 66,600 रुपये एवढं होतं आणि मासिक उत्पन्न 5,550 रुपये एवढं तुमचं होतं. बघा, तुम्ही जर सिंगल अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरमहा 5,550 रुपये मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे या योजनेचं, तर बघा, मासिक व्याज जे आहे तुमच्या लिंक पोस्ट ऑफिस बचत खात्यात म्हणजे सेव्हिंग खात्यात जे आहे आपोआप जमा होतं. तर मित्रांनो, आता आपण बोलूया जास्त परतावा मिळवण्याच्या त्या खास कोंबोबद्दल. तर सगळ्यात पहिले समस्या काय आहे ते जाणून घ्या. बघा, MIS मधून तुम्हाला दरमहा व्याज मिळते, पण जर तुम्ही ते तसेच बचत खात्यात ठेवले तर त्यावर फार कमी 4% पर्यंत व्याज मिळते, म्हणजे तुमचा पैसा तिथे फारसा वाढत नाही. तर यावर उपाय काय आहे, तर बघा, MIS मधून दरमहा मिळणारी रक्कम जी आहे तुम्ही त्याच पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव म्हणजे रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच काय RD खात्यावर त्वरित गुंतवा. पोस्ट ऑफिस RD, बघा, RDचा कालावधी किती असतो, 5 वर्षाचा. आणि मग सध्या त्यावर व्याज किती आहे, 6.7% प्रतिवर्ष तुम्हाला व्याज मिळते. आणि विशेष म्हणजे या व्याजावर तिमाही चक्रव्याढ होते. बघा, आता आपण समजून घेऊया या कोंबोचा जो आहे फायदा कसा होणार. बघा, MIS मधून मिळालेल्या व्याजाला तुम्ही RD मध्ये गुंतवून त्यावर पुन्हा 6.7% दराने व्याज मिळवता. म्हणजेच व्याजावर व्याज मिळाल्याने तुमचा एकूण परतावा खूप वाढतो. यालाच गुंतवणुकीची काय म्हणतात, रोलिंग असं म्हणतात. आता नीट लक्ष द्या, एक उदाहरण आपण समजून घेऊया ज्यामुळे जे आहे चित्र स्पष्ट होईल. समजा तुम्ही MIS मध्ये 9 लाख रुपये गुंतवले, बरोबर. आता MIS मधून तुम्हाला किती उत्पन्न मिळतं, तर मासिक व्याज तुम्हाला जे आहे 5,550 रुपये एवढं मिळतं. 5 वर्षात तुम्हाला व्याज किती मिळेल, 3,33,000 रुपये. कशावर, जर तुम्ही MIS मध्ये 9 लाख रुपये गुंतवले तर. मग पुढे बघा, आता काय करायचं आहे, RD मध्ये मासिक गुंतवणूक ही जे 5,550 रुपये आहे ते आपण काय केले, दर महिन्याला RD मध्ये गुंतवले. किती वर्षासाठी, 5 वर्षांसाठी गुंतवले. तर मग बघा, RDची मॅच्युरिटी काय होईल, 5 वर्षात RD मध्ये जमा झालेली रक्कम किती असेल आपली, 3,33,000 रुपये.
आर डीमधून मिळालेले व्याज अतिरिक्त व्याज किती असेल 6.7% चक्रव्याढ दराने सुमारे अंदाजे किती 62,950 रुपये। आता नीट लक्ष द्या। तर मग एकूण 5 वर्षात आपल्याला परतावा किती मिळणार आहे? तर MISचं व्याज किती होतं 3,33,000 मग आणि आर डीचं व्याज किती होतं 62,950 म्हणजे टोटल किती झाले 3,95,950 रुपये। मग यामुळे तुमच्या 9 लाखाच्या गुंतवणुकीवर 5 वर्षात मिळणारा तुमचा प्रभावी वार्षिक परतावा किती असेल बघा 7.4% वरून जे आहे तुम्हाला 7.63% एवढा होतो आणि मग ही सरकारी हमीसह मिळणारी एक उत्तम वाढ आहे। तर तुम्हाला लक्षात आलं की कसा डबल तुम्हाला जो आहे फायदा मिळू शकतो। MISचं व्याज 3,33,000 आणि आर डीचं किती होईल 62,950 त्यामुळे तुमचं जे आहे किती व्याज मिळणार आहे 3,95,950 रुपये। पण या योजनेचे नियम समजून घेऊयात। MISचं खातं जे आहे तुम्हाला 1 वर्ष पूर्ण झाल्यावर बंद करता येते। त्यानंतर 1 ते 3 वर्षा दरम्यान जर तुम्ही बंद केलं तर मूळ रकमेतून काय 2% रक्कम तुम्हाला दंड म्हणून कापली जाते। 3 ते 5 वर्षा दरम्यान जर बंद केलं तर मूळ रकमेतून 1% जी आहे रक्कम दंड म्हणून कापली जाते। 5 वर्षानंतर बंद केल्यास कोणताही दंड तुम्हाला लागत नाही। तर आता आपण कर प्रणाली समजून घेऊयात। MIS वरून मिळणारे व्याज हे करपात्र असते म्हणजे टॅक्सेबल असते। हे व्याज तुमच्या एकूण वार्षिक उत्पन्नामध्ये जोडले जाते आणि तुमच्या टॅक्स स्लॅबवरून त्यावर कर लागतो। तर महत्त्वाचं काय आहे तर पोस्ट ऑफिस MIS वर TDS जो आहे कापला जात नाही। याचा अर्थ काय तुम्हाला व्याज पूर्ण मिळतं पण वर्षाच्या शेवटी आयकर रिटर्न भरताना तुम्हाला हे व्याज दर्शवून त्यावर स्वतःहून कर भरावा लागतो। हेच नियम आर डीच्या व्याजालाही लागू होतात। तर पुढे बघा पोस्ट ऑफिस MIS ही योजना काय कमी जोखीम आहे। पोस्ट ऑफिस MIS योजना एकदम कमी जोखमीची आहे। गुंतवणूकदारासाठी एक सुरक्षित आणि नियमित उत्पन्नाचा आधार आहे। विशेषतः जर तुम्ही MIS प्लस RD कोंबो वापरला तर तुम्ही FD पेक्षा जे आहे चांगला परतावा सरकारी हमीसह मिळू शकता। आता गुंतवणूक करताना काय लक्षात ठेवायचं आहे नेहमी लक्षात ठेवायचं की तुमची आर्थिक उद्दिष्टे तुमचा गोल आणि तरलता म्हणजे लिक्विडिटी गरजा लक्षात घेऊनच गुंतवणूक करा। संपूर्ण पैसा एकाच योजनेत जी आहे गुंतवणूक करू नका। तर मित्रांनो आजचा जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी जे आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करत राहा। आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद जय महाराष्ट्र।